नमस्कार मित्रांनो, आज महामराठी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्याला जर रेल्वेने प्रवास करायचा असेल तर आपण आधी तिकीट बुक करून घेतो. कारण अनेक मार्गांवरची जी ट्रेनची तिकिटे आहेत ती त्वरित उपलब्ध होत नाहीत. परंतु काही कारणास्तव आपल्याला जर ते तिकीट रद्द करायचे असेल तर प्रश्न येतो की आपल्याला किती रिफंड मिळणार? रेल्वेच्या नियमानुसार अनारक्षित तिकीट किंवा RAC तिकीट किंवा वेटिंग तिकीट ही जी तिकिटे असतील यापैकी कोणतेही तिकीट जर रद्द करायचे असेल तर आपल्याला त्या तिकिटामधून किती पैसे हे रिफंड मिळतील, तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येथे नजरचुकीने मिस होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारख्या पुढील सर्व अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. जेव्हा प्रवासाचा विचार येतो तेव्हा बहुतेक लोक ट्रेनने प्रवास करणे पसंत करतात, कारण ट्रेनने प्रवास केल्याने लांबचा प्रवासही कमी होतो, तसेच वेळही वाचतो आणि अनेक सुविधाही मिळतात. तर रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी दोन पद्धतीने आपण तिकीट काढत असतो. बरेच लोक प्लॅटफॉर्मवर जातात आणि तिकीट काउंटरवरून प्रवासाची तिकिटेही खरेदी करतात. तर काही लोक ऑनलाईनद्वारेही रेल्वेची तिकिटे जी आहेत ती बुक करतात. पण असे अनेक वेळा पाहिले आहे किंवा तुमच्यासोबतही असे घडले असेल की काही कारणास्तव तुम्हाला तुमचे ट्रेनचे तिकीट हे अचानक रद्द करावे लागले असेल. अशा स्थितीमध्ये तिकिटाचे जे पैसे आहेत ते कापले जातात आणि कमी पैसे परत येतात आणि कधी-कधी तर काहीच पैसे परत येत नाहीत. तर अशा परिस्थितीमध्ये रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी किती पैसे कापले जाऊ शकतात? तर हे त्या तिकिटाच्या टाईपवरती डिपेंड करतं. नव्या नियमांनुसार धावत्या रेल्वेमध्ये RAC हे जे तिकीट आहे हे कन्फर्म मानले जाते. रेल्वेच्या नियमानुसार अनारक्षित तिकीट असेल किंवा RAC तिकीट असेल आणि वेटिंग तिकीट असेल तर या तिकिटांच्या टाईपनुसार आपल्याला जे रिफंड आहे हे आपल्याला मिळत असते. IRCTCच्या नियमानुसार अनारक्षित, RAC आणि वेटिंग तिकीट रद्द करण्यासाठी अनारक्षित जर तिकीट असेल आणि ते द्वितीय श्रेणीमध्ये असेल तर ₹30 शुल्क त्यावरती आकारले जाते. तिकिटाचा प्रकार जर द्वितीय श्रेणी, आरक्षित आणि इतर तिकीटं असतील तर त्या प्रकारची तिकीटं रद्द करण्यासाठी ₹60 शुल्क लागते. त्यानंतर रेल्वे ही सुटण्यापूर्वी 48 तास आधी तिकीट रद्द केले तर प्रथम श्रेणी आणि एक्झिक्युटिव्ह क्लास जर असेल तर ते तिकीट रद्द करण्यासाठी ₹240 शुल्क लागते. तसेच रेल्वे सुटण्यापूर्वीच 48 तास आधी द्वितीय श्रेणी AC आणि प्रथम श्रेणी AC क्लासला ₹200 शुल्क आकारले जाते. तसेच 48 तासांपूर्वीपर्यंत तृतीय AC, त्यानंतर AC चेअर कार आणि तृतीय AC इकॉनॉमी या प्रकारची तिकीटं जर रद्द केली तर ₹120 शुल्क हे घेतले जातात. तर द्वितीय श्रेणीची तिकीटं रद्द करण्यासाठी ₹60 शुल्क हे द्यावे लागते. त्यानंतर रेल्वे येण्यापूर्वी 48 तास ते 12 तासांपर्यंत तिकीट जर रद्द केले गेले तर त्या तिकिटाच्या 25% रक्कम ही शुल्क लागते आणि यामध्ये एक अट ठेवण्यात आली आहे की त्यानुसार 25% किंवा 48 तासांपूर्वीपर्यंतचे शुल्क या दोन्हीपैकी जे सर्वाधिक असेल ते घेतले जाईल. म्हणजे येथे सांगितले आहे की 25% किंवा 48 तासांपूर्वीपर्यंतचे शुल्क यापैकी जे सर्वाधिक असेल ते घेतले जाईल. त्यानंतर रेल्वे येण्यापूर्वी 12 तासांपूर्वीपासून ते 4 तासांपर्यंत तिकीटं रद्द करण्यावरती 50% शुल्क हे घेतले जाते. पण यामध्ये एक अट आहे, ती म्हणजे 50% किंवा 48 तासांपूर्वीपर्यंत हे तिकीट रद्द केल्यास जे सर्वाधिक असेल ते शुल्क प्रवाशांना द्यावे लागणार आहे. त्यानंतर रेल्वेच्या निर्धारित वेळेपूर्वी 4 तास आधी कोणी तिकीट रद्द केले तर त्याला पैसे परत मिळणार नाहीत. तसेच RAC तिकीट रद्द करण्यासाठी रेल्वे निघण्यापूर्वी 30 मिनिटे आधी तिकीट रद्द केले तर रद्दीकरण शुल्क वजा केल्यानंतर त्यांचा रिफंड मिळेल. जर तुमच्याकडे ई-तिकीट आहे आणि रेल्वे रद्द झाली तर त्यासाठी TDR भरण्याची गरज नाही. आता TDR हे काय असते? TDR म्हणजे तिकीट डिपॉझिट रिसीट असते. त्यालाच आपण तिकीट डिपॉझिट पावती असेही म्हणतो. जर तुमच्याकडे ई-तिकीट आहे आणि रेल्वे जर रद्द झाली तर त्यासाठी आपल्याला TDR भरण्याची गरज नाही. तुमचा जो परतावा आहे हा बँक खात्यामध्ये जमा केला जाईल. तर काउंटर तिकीटचा जो रिफंड आहे तो काउंटरवरूनच मिळेल. जर तुमच्याकडे वेटिंग ई-तिकीट आहे तर तुम्ही त्या तिकिटावर प्रवास करू शकत नाही. जर वेटिंगमध्ये ई-तिकीट घेऊन प्रवास करत असाल तर ते विना तिकीट मानले जाईल. वेटिंग ई-तिकीट आपोआप रद्द होऊन जाईल. त्याचे पैसे त्या व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.
याबद्दलच्या ज्या काही पुढील सर्व अपडेट्स असतील त्या समोरच्या अपडेट्स जशा असतील तशा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरून तुम्हाला मिळतच राहतील. पुढील सर्व प्रकारच्या अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. व्हिडिओमधील काही माहिती समजली नसेल तर मित्रांनो व्हिडिओ परत बघा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, शंका असतील तर कॉमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता. आपण एकत्र येऊन नक्की त्यावर चर्चा करूयात. अशाच नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका अपडेटसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.